नमस्कार, मी अमोल जोशी. 0 आवरमध्ये आपलं स्वागत. आज अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं ते बीडकडं आणि त्यातल्याही इथल्या 3 ठिकाणांकडं. पहिलं ठिकाण केज, दुसरं मस्साजोग आणि तिसरं परळी. ठिकाणं 3 मात्र प्रकरण एकच. संतोष देशमुखांची निर्घृण हत्या आणि खंडणी प्रकरणामध्ये अटकेत असलेला वाल्मिक कराड. आता ही तिन्ही ठिकाणं आणि तिथल्या घडामोडींचं विश्लेषण. पहिलं ठिकाण केज. खंडणी प्रकरणामध्ये शरण आलेल्या वाल्मिक कराडची पोलीस कोठडी आज संपली. त्यामुळे सुनावणीसाठी त्याला केज सत्र न्यायालयामध्ये आणण्यात आलं. न्यायालयानं पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी फेटाळत कराडला न्यायालयीन कोठडी सुनावली. त्याचवेळी CID कडून वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत आरोप दाखल करण्यात आला. मकोका दाखल झाल्यानंतर केस कोर्टामध्ये पार पडलेल्या प्रक्रियेअंती कराडचा ताबा SIT कडे देण्यात आला. कालपर्यंत CIDच्या ताब्यात असलेला वाल्मिक कराड आज SITच्या ताब्यात गेला. उद्या त्याला पुन्हा एकदा केस कोर्टासमोर आणलं जाणार आहे. आता दुसरं ठिकाण. हे तेच ठिकाण आहे ज्याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. कारण ज्या सरपंच संतोष देशमुखांची हत्या झाली आहे ते याच गावचे. त्यांच्या हत्येनंतर देशमुखांचे लहान भाऊ धनंजय देशमुखांनी लढा सुरू ठेवलाय, ज्याला अवघ्या गावानं पाठिंबाही दिलाय. त्यांच्याच लढ्याला आज यश आल्याचं धनंजय देशमुखांनी ABP माझाशी बोलताना सांगितलं. आणि तिसरं ठिकाण अर्थातच परळी, जिथे आज सकाळपासून परळी शहरामध्ये वाल्मिक कराड समर्थकांनी आंदोलनं सुरू केली. काल ज्या पद्धतीनं धनंजय देशमुखांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं तसंच काहीसं वाल्मिक कराडच्या समर्थकांनी केलं. शहरातील राणी लक्ष्मीबाई टॉवरवर चढून तासभर हे आंदोलन चाललं. इतकंच नाही तर परळीतील पोलीस स्टेशन समोर वाल्मिक कराडची पत्नी आणि आई यांनी सुद्धा आंदोलनामध्ये सहभाग घेतला. कराडला खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवलं जात आहे असं म्हणत त्यांनी आणि त्यांच्या आईनं कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. संध्याकाळी शिरसाळा गावातील पोलीस स्थानकाबाहेर कराड समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. इतकंच नाही तर काही समर्थकांनी स्वतःला पेटवून घेण्याचा सुद्धा प्रयत्न केला. हे सगळं घडल्यानंतर 5:30च्या सुमाराला परळी शहर बंद झालं होतं. आधीच बीड जिल्ह्यामध्ये 28 जानेवारीपर्यंत जमावबंदीचे आदेश दिलेत. आज रात्रीपासून हे आदेश लागू होणार आहेत. मात्र त्याआधीच परळी शहरातल्या बाजारपेठा बंद झाल्या होत्या. दिवसभर 1-2 जाळपोळीच्या घटना सुद्धा घडल्या. तर काडेगावामध्ये एक ST सुद्धा फोडण्यात आली. हे सगळं होत असताना एक गोष्ट मात्र झाली, ती म्हणजे वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल झाला. आणि त्यावरच होता आपला आजचा प्रश्न. आणि हा नेमका प्रश्न काय आहे तो पाहण्यासाठी आपण जाणार आहोत पोल सेंटर. बघा, आजचा आपला पहिला प्रश्न. संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत गुन्हे दाखल, त्यामुळं प्रकरण शांत होईल असं वाटतं का? या प्रश्नासाठी होय आणि नाही असे 2 पर्याय आहेत. या 2 पर्यायांपैकी तुम्हाला त्यावर उत्तर द्यायचं. दरम्यान वाल्मिक कराडची पत्नी मंजिरी कराड यांनी अनेक गंभीर आरोप केले. तपास अधिकारी बसवराज तेली हे सुरेश धस यांच्या जवळचे आहेत, कारण तेली यांच्या पत्नी आष्टीच्या आहेत. तसंच नव्या सरकारमध्ये वंजारी समाजाचे 2 मंत्री झाले. हे मराठा समाजाच्या नेत्यांना पटलं नाही असा वादग्रस्त दावा देखील मंजिरी कराड यांनी केला. तुम्हाला ते CDR काढायची फार हाऊस आहे ना सगळ्यांचे मोबाईलचे. तर तुम्ही सुद्धा तेलींचे किंवा धसांचे ह्या 8-15 दिवसाचे काही संपर्क आहेत का ते CDR काढा. म्हणजे तुम्हाला समजेल की धसांचे फोन SITला किती गेले आणि SITचे फोन धसांना किती आले ते सुद्धा तुम्हाला समजेल. आणि तुमच्या लक्षात येईल की इथं काय राजकारण सुरू आहे आणि काय नाही. आज धसांना सुद्धा माझ्या मिस्टरांनी पूर्णपणे सहकार्य त्यांना निवडून येण्यामध्ये केलेलं आहे. बजरंग सोनवणेंना सुद्धा पूर्णपणे निवडून येण्यासाठी सहाय्य केलेलं आहे. हे सर्व सहाय्य करताना धसांना वाल्मिक कराड हे हवे होते. पण आता जेव्हा ते निवडून आल्याच्या नंतर त्यांची काही गोष्टी होत्या की त्यांना सुरेश धसांना त्यांच्या काही इच्छा होत्या, त्यांच्या ज्या काही इच्छा होत्या की मंत्री होण्याच्या किंवा तुमचं काही पालकमंत्री वगैरे होण्याच्या ज्या काही इच्छा होत्या त्या त्यांच्या पूर्ण झाल्या नाहीत. आणि त्यांनी टार्गेट आपल्या 2 मंत्र्यांना करण्यासाठी, त्यांनी त्या 2 मंत्र्यांना संपवण्यासाठी अगोदर वाल्मिक अण्णांना संपवणं गरजेचं आहे. त्यामुळे त्यांनी पूर्ण म्हणजे हे राजकीय हेतूतून आणि जातीय समीकरण जोडून माझ्या मिस्टरांना बळीचा बकरा केलेला आहे. तर मंडळी, आज दिवसभर मकोका कायद्याची प्रचंड चर्चा होती. 1990च्या दशकामध्ये मुंबई अंडरवर्ल्डनं प्रचंड उच्छाद मांडलेला होता
आणि त्याला आळा घालण्यासाठी तेव्हाच्या जोशी मुंडे सरकारनं एप्रिल 1999 मध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अर्थात मकोका कायदा केला। या कायद्याबाबत थोडक्यात जाणून घेऊया। संघटित गुन्ह्यामुळे मृत्यू झाला असेल तर फाशी किंवा आजन्म कारावास आणि किमान 1 लाखाचा दंड अशी शिक्षा कलम 3(1)(1) नुसार या कायद्यामध्ये आहे। दुसरं कलम आहे 3(1)(2) यामध्ये अन्य केसेसमध्ये किमान 5 वर्ष किंवा आजन्म कारावास आणि किमान 5 लाखांचा दंड। कलम 3(2) सांगतं संघटित गुन्हा करणं, त्याचा प्रयत्न करणं, त्याला मदत करणं, त्यासाठी किमान 5 वर्ष किंवा आजन्म कारावास आणि किमान 5 लाखांचा दंड। कलम 3(3) सांगतं संघटित गुन्हा करणाऱ्याला आश्रय देणं किंवा त्याला लपवून ठेवणं यासाठी किमान 5 वर्ष किंवा आजन्म कारावास आणि किमान 5 लाखांचा दंड। कलम 3(5) मध्ये असं म्हटलेलं आहे की संघटित गुन्ह्यातून आलेली कुठलीही मालमत्ता असेल किंवा किमान 3 वर्ष किंवा आजन्म कारावास आणि किमान 2 लाखांचा दंड अशी तरतूद आहे। तर शिक्षेचं कलम 21(4) असं सांगतं की आरोपीनं सदर गुन्हा केलेला नाही आणि जामिनावर असताना तो गुन्हा करणार नाही याबाबत न्यायाधीशांना खात्री असेल तरच जामिनावर सोडलं जावं। दुसऱ्या कुठल्या गुन्ह्यात जामिनावर बाहेर असताना सदर गुन्हा केला असेल तर जामिनावर सोडू नये। तर या सगळ्या प्रकरणावर आपलं लक्ष आहेच, मात्र एक मोठी राजकीय बातमी येते आहे। धनंजय मुंडे यांनी अजित पवारांची भेट घेतलेली आहे। अवघ्या 10 मिनिटांमध्ये मुंडे दादांना भेटून परळीला रवाना देखील झाले। कायदा आणि सुव्यवस्था याची परिस्थिती पाहता मुंडे सध्या परळीकडे रवाना झालेले आहेत। काही वेळापूर्वीच ही अवघ्या 10 मिनिटांची भेट झालेली आहे। सध्या वाल्मिक कराडवर मकोका दाखल झाल्यानंतर परळीमध्ये कराड समर्थकांनी बंद पुकारलेला आहे आणि त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचं एक मोठं आव्हान देखील निर्माण झालेलं आहे। मोठा फौजफाटा त्या ठिकाणी दाखल झालेला आहे आणि या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडेंनी घेतलेली ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जाते। केवळ 10 मिनिटांमध्ये अजितदादांना भेटून ते परळीला रवाना झाले। निलेश बोधावले याविषयी आपल्याला अधिक माहिती देत आहेत। निलेश, काय अपडेट्स आहेत या भेटीबाबत? उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांची अगदी 10 मिनिटांची भेट मंत्री धनंजय मुंडे यांना घेतली आणि तातडीनं ते परळीच्या दिशेने रवाना झालेले आहेत। खरं तर परळीमध्ये सध्या कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे। सध्या त्या ठिकाणी बंदची देखील या ठिकाणी घोषणा करण्यात आली होती। सकाळपासून वाल्मिक कराड यांचे कार्यकर्ते यासोबतच त्यांची आई देखील परळी पोलीस स्टेशन बाहेर आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळाली होती। त्यामुळे एकंदरीतच तणावाची परिस्थिती पाहता अजित पवार यांच्याशी आपण कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भात चर्चा केली। यासोबतच परळीतील सध्याची स्थिती आहे त्याची देखील माहिती अजित पवारांशी चर्चा केली, डिस्कस केली, त्यांना ह्या सगळ्या गोष्टी अवगत करून दिल्या आणि त्यानंतरच आपण आता परळीच्या दिशेने तातडीने जातोय अशा पद्धतीची माहिती खुद्द मंत्री धनंजय मुंडे यांना एबीपी माझाशी बोलताना दिलेली आहे। काही 10 मिनिटांची अवघी ही भेट होती। या भेटीमध्ये परळीतील सध्याची जी परिस्थिती आहे त्याची माहिती धनंजय मुंडेंना दिली आणि ते आता परळीच्या दिशेने रवाना झालेले आहेत। पुढील 2 दिवसांमध्ये परळीतली परिस्थिती शांत झाल्यानंतरच आपण माध्यमांशी संवाद साधणार आहोत आणि आपलं जे म्हणणं आहे या सगळ्या प्रकरणामध्ये ते मांडणार आहोत अशी देखील भूमिका या निमित्तानं धनंजय मुंडे यांना एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केली आहे। निश्चित धन्यवाद निलेश या सविस्तर माहितीबद्दल। आणि यानंतर आपण जाणार आहोत बीडमध्ये। आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे आणि आफताब शेख सध्या प्रत्येक अपडेट घेऊन सध्या आपल्या सोबत आहेत। सगळ्यात पहिल्यांदा आपण जाऊया कृष्णा केंडे यांच्याकडे। कृष्णा, ज्या प्रकारे सध्या परिस्थिती निर्माण झालेली आहे, विशेषतः वाल्मिक कराडच्या आरोग्याबाबतचे सध्या नेमके काय अपडेट्स मिळत आहेत आणि कशा दृष्टीने त्याविषयीची नवीन माहिती समोर येते? ज्यावेळेस वाल्मिक कराड यांना कोर्टातून बीडमध्ये घेऊन जाण्यात आलं त्यावेळेस त्यांना बीडच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं होतं। त्यांच्या छातीमध्ये दुखत असल्यामुळे आणि प्रकृती अस्वस्थतेमुळे त्यांना या ठिकाणी तपासणी करण्यात आली। सुरुवातीला त्यांना सलाईन या ठिकाणी लावण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर ECG करण्यात आला आणि रक्ताच्या चाचण्या देखील करण्यात आल्याची माहिती या ठिकाणी डॉक्टरांनी दिली आहे। ज्या ECG आहे तो नॉर्मल या ठिकाणी आलेला होता आणि रक्तांच्या चाचण्यांचे जे रिपोर्ट आहेत ते येणं बाकी होतं। त्यामुळे CIDच्या SIDच्या पथकाने त्यांना या ठिकाणी
आत्ता जी स्थिती आहे ते बीडच्या जे जिल्हा जेल आहे त्या ठिकाणी कारागृह आहे त्या ठिकाणी घेऊन घेण्यात आलेले आहेत आणि त्यामध्ये आज जो MCR या ठिकाणी झालेला होता त्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल आणि त्यानंतर पुन्हा बीडच्या जे शहर पोलीस ठाण्याचं जे कोठडी आहे त्या ठिकाणी त्यांना नेण्यात येईल. मात्र आत्ता त्यांची जी त्यांची प्रकृती आहे त्याबाबत ECG काढण्यात आलेला होता आणि त्यांनी ज्या तक्रारी केलेल्या होत्या की छातीत त्यांच्या दुखतं आहे आणि इतर त्यांना अस्वस्थ वाटतं आहे, त्या डॉक्टरांच्या तपासणीनंतर त्यांना आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी म्हटलं आणि तसा रिपोर्ट दिल्यानंतर पोलिसांनी त्यांना आता जिल्हा कारागृहाच्या त्या ठिकाणी घेऊन गेलेले आहेत आणि त्याची पुढची जी प्रक्रिया आहे ती पार केली जाईल आणि त्यानंतर पुन्हा बीडच्या जे शहर पोलीस ठाण्याचं कोठडी आहे त्या ठिकाणी त्यांना नेण्यात येईल. निश्चित. यानंतर आपण आफताबकडे जाऊया. कृष्णा, तुम्ही आमच्याबरोबर असेच उपस्थित राहा. आफताब, परळीमधले आज आंदोलनं त्यानंतर पुकारण्यात आलेला बंद, सध्या या क्षणी नेमकं काय वातावरण आहे? अमोल, निश्चितच खरं तर सकाळी 11 वाजता परळीपासून आंदोलनाची सुरुवात झाली. खरं तर केसमध्ये वाल्मिक कराड यांना न्यायालयामध्ये आणण्यात येणार होतं, मात्र दुसरीकडे चर्चा सुरू होती या परळीची. मी सध्या ज्या परळी शहर पोलीस स्टेशनच्या बाहेर उभा आहे त्याच परळी शहर पोलीस स्टेशनच्या बाहेर वाल्मिक कराड यांच्या आई पारुबाई कराड सकाळी 11 वाजता आंदोलनाला बसल्या आणि माझ्या मुलावरती खोट्या पद्धतीनं गुन्हे दाखल झालेत, ते गुन्हे मागे घेण्यात यावेत अशी मागणी जी आहे ती पारुबाई कराड यांनी केलेली होती. त्यांनी एका ठिकाणी आंदोलन सुरू केलं असतानाच कार्यकर्ते जे तरुण कार्यकर्ते ते आक्रमक होते आणि अगदी परळी पोलीस स्टेशनच्या जवळ असलेल्या राणी लक्ष्मीबाई टॉवर या ठिकाणी हे सगळे कार्यकर्ते टॉवरवरती चढले. आक्रमक भूमिकेमध्ये हे सगळे कार्यकर्ते होते. या आंदोलनाचं स्वरूप जे आहे ते अचानक उग्र होऊ लागलं. ठिकठिकाणी रास्ता रोको, टायर जाळण्याचे प्रकार देखील घडायला लागले. आत्मदहन करण्याचा प्रयत्न जे आहेत काही महिला आणि तरुण कार्यकर्त्यांनी करण्याचा प्रयत्न देखील यावेळेस केलेला होता. काही लोकांची प्रकृती देखील खालावलेली होती. स्वतः वाल्मिक कराड यांच्या आई जे आहेत त्यांची देखील प्रकृती खालावलेली होती. दिवसभरामध्ये आंदोलनाचं स्वरूप सुरू असताना जवळपास 9 तास आता झालेले आहेत, मात्र आंदोलन अजूनही संपलेलं नाही आहे. बीडची SP यांनी स्वतः येऊन निवेदन स्वीकारावं आणि SIT वरती वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप वाल्मिक कराड यांच्या पत्नी अंजली कराड यांनी केलेले आहेत. त्यांची मागणी आहे बसवराज तेली जे SITचे प्रमुख आहेत त्यांची बदली जी आहे ती या प्रकरणामध्ये करण्यात यावी, SITच्या प्रमुख पदावरून त्यांना काढण्यात यावं अशी मागणी या निमित्ताने त्यांनी केलेली आहे. परळीमधले हे सगळ्या घडामोडी घडत असताना खरं तर बीडच्या पोलिसांनी आजपासून जमावबंदी देखील लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मध्यरात्रीपासून ती जमावबंदी लागू होणार आहे. अमोल, निश्चितपणे दोघंही दिवसभर आज अविरत याचं कव्हरेज करत आहात. उद्या सुद्धा पूर्ण घडामोडी आणि अपडेट्ससह आपण भेटत राहणार आहोत. तूर्त धन्यवाद हे अपडेट्स पोहोचवल्याबद्दल आणि ही सगळी सविस्तर माहिती दिल्याबद्दल. तर बीड जिल्ह्यातील घडामोडींचा आढावा घेतल्यानंतर आता वेळ झालेली आहे आजच्या मुद्द्यांचं विश्लेषण करण्याची आणि त्यासाठी जाऊया गेस्ट सेंटरला, जिथं आपल्या सोबत आहेत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया. अंजलीजी, ABP माझामध्ये आपलं स्वागत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तुम्ही या सगळ्या प्रकरणाचा पाठपुरावा करत आहात. तुम्ही घटनास्थळी सुद्धा जाऊन आलेला आहात, कुटुंबियांना सुद्धा भेटलेला आहात आणि आज या सगळ्या केसमधला एक महत्त्वाचा टप्पा पार पडलेला आहे, तो म्हणजे वाल्मिक कराडवर मकोका लागलेला आहे. किती महत्त्वाची स्टेज आहे असं तुम्हाला वाटतं आणि ह्याच्यामुळे कशा प्रकारे आता हे प्रकरण पुढे वेग घेईल असं वाटतं? कसं आहे की ही अतिशय महत्वाची स्टेप होती, म्हणून प्रत्येक वेळेस आपण म्हणत जे होतो की ही 2 प्रकरणं वेगळी नाहीयेत. एक तर ते खंडणीचं प्रकरण वेगळं नाहीये आणि हा संतोष देशमुख यांची जी क्रूर हत्या झाली हे प्रकरण आणि खंडणी प्रकरण वेगळं नाही. हे एकाच, त्याचं जे रूट कॉज आहे ते एकच आहे आणि ते आहे की या पवनचक्क्यांकडनं वारंवार, म्हणजे आता आपण जर याची क्रोनॉलॉजी बघितली तर मे महिन्यापासून याची सुरुवात झाली होती. त्यांना धमक्या देण्यात आल्या, त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या, दोन्ही सुनील शिंदे आणि थोपटे यांना. आणि त्यांनी सुनील शिंदे यांनी अगदी PCR रिपोर्ट मध्ये देखील म्हटलंय की वाल्मिक कराड, सुदर्शन गुले आणि विष्णू चाटे यांनी मला अनेक वेळा धमक्या दिल्या, जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या, काम बंद करा म्हणून सांगितलं होतं. आणि हे मे पासून होत आहे. एवढंच नाही तर सुनील शिंदे यांना 28 मे रोजी त्यांचं अपहरण देखील करण्यात आलं आणि ती 285/2024 हे जेव्हा मी FIR ची कॉपी वाचली त्याच्यातले जे सेक्शन्स होते ते IPC 365, 385, 147, 148, 149 या सगळ्या केसच्या
केसच्या मेरिटवर जे सांगता आहात, काही महत्त्वाची दृश्य सध्या आपण प्रेक्षकांना दाखवत आहोत. त्यानुसार काही आंदोलक जे कराड समर्थक आंदोलक आहेत त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न सध्या केलेला आहे. त्यांना रुग्णालयामध्ये सध्या घेऊन जाते आहेत. या ॲम्ब्युलन्सची दृश्य आपण बघतो आहोत. याविषयी अधिक माहिती घेऊया. आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे सध्या आपल्यासोबत आहेत. कृष्णा, आंदोलन आक्रमक होताना दिसतंय, काय अपडेट्स आहे? सातत्यानं परळी पोलीस ठाण्याच्या समोर जे आंदोलन सुरू आहे ते आक्रमक होताना दिसत आहे. आता एका व्यक्तीनं स्वतःवर रॉकेल टाकून पेटून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. वेळीच लोक त्या ठिकाणी पोहोचले. मात्र आता आपण पाहिलं तर या रुग्णालयात त्याला घेऊन जाण्यात येत आहे आणि आता सकाळपासून ही चौथी घटना आहे आणि परळी पोलीस ठाण्याच्या समोर जे ठिय्या आंदोलन सुरू केलंय त्याला मात्र आता वेगळं रूप या ठिकाणी प्राप्त होताना पाहायला मिळतंय. एका व्यक्तीनं आता स्वतःच्या अंगावर रॉकेल टाकून घेऊन पेटून देण्याचा प्रयत्न केला आणि तात्काळ त्या व्यक्तीला रुग्णालयात हलवण्यात आलेला आहे. अमोल, निश्चित या ठिकाणची दृश्य आपण बघतो आहोत. आंदोलक आक्रमक होताना दिसत आहेत आणि अंजली दमानिया सुद्धा आपल्यासोबत आहेत. अंजलीजी, केसचं मेरिट हा एक विषय आहे, मात्र त्यानंतर आता मकोका दाखल झाल्यानंतर हा जो एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह समोर येताना दिसतो आहे. कराड समर्थक आक्रमक होत आहेत. एक प्रकारे जातीयवादाचा आरोप देखील व्हायला सुरुवात झालेली आहे. हे किती मोठं आव्हान असणार आहे? नाही, पण मला तेच कळत नाहीये की कुठला जातीयवाद, याच्यात कुठे आली जात, कुठे आला समाज, कुठे आला धर्म, का करावं असं लोकांनी? आणि अशी जे आज जे परळीत होत आहे, जे त्यांचे समर्थक आहेत आणि त्यांनी जे तिथे बंद उत्स्फूर्तपणे केलेला हा बंद नव्हता, हा तिथे रॅली काढण्यात आली आणि त्या रॅली नंतर सगळ्या दुकानांना माहिती आहे ह्या सगळी मोठ्या प्रमाणावर दहशत होणार आहे म्हणून आपोआप ही सगळी दुकानं बंद त्यांनी करायला भाग पाडलं असेल, काय केलं असेल मला माहित नाही. पण लोकांना हात जोडून विनंती आहे की त्यांनी कुठच्याही प्रकारे याला जातीचं वळण देऊ नये. हे जी लोक आहेत जे गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत त्यांनी केलेलं कृत्य आहे आणि हे एक नाहीये. म्हणून मी मगाशी जे सांगत होते ते काय होतं की मे महिन्यापासून वारंवार केलेली कृत्य होती आणि त्याच्यातनच जेव्हा एका व्यक्तीने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला तर त्याची हत्या, आणि ती पण इतकी क्रूर हत्या करण्यात आली, त्याची शिक्षा खरंच त्यांना भोगायला लागली पाहिजे. मग ते कोणी का असे ना, अक्षरशः म्हणजे अमेरिकेचे प्रधानमंत्री असले तरी त्यांना सुद्धा शिक्षा झाली पाहिजे आणि ती होते, इतर देशात होते. पण आपल्या देशात कसं आहे की राजकीय वर्दस्त, राजकीय दबाव हे जे सगळं वापरलं जात आहे आणि आज जे होताना दिसतंय आपल्याला परळीत, खरंच त्याची गरज आहे का? लोकांनी आणि त्या समाजाने सुद्धा हात जोडून सगळ्यांना नम्र विनंती आहे की इथे समाजमध्ये आणू नका. हे जी माणसं आहेत ज्यांनी असं कृत्य केलं असेल त्यांना कायदेशीर शिक्षा मिळावी, याच्यासाठी कायदेशीर लढा हा जो आता सगळेच जण देत आहेत तो कायदेशीर आहे. त्या देशमुख कुटुंबाने सुद्धा अतिशय संयम राखून त्यांनी प्रत्येक वेळेस तेच म्हटलं की आमचा मुख्यमंत्र्यांवर विश्वास आहे, आमचा सगळ्यांवर विश्वास आहे आणि योग्य ती कारवाई होईल हीच आमची अपेक्षा आहे. न्याय मिळावा हीच आमची अपेक्षा आहे. तर न्यायाच्या आडी कोणी येऊ नये अशीच मी सगळ्यांना विनंती करते. निश्चितपणे अंजलीजी, आपल्याकडे वेळ कमी आहे. अगदी शेवटचा रॅपअप प्रश्न तुम्हाला विचारतो की आता एका स्टेजवर ही सगळे प्रकरण येऊन ठेपलेलं आहे, मकोका देखील दाखल झालेला आहे. आता एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून, वॉचडॉग्स म्हणून किंवा एक सामाजिक तत्व म्हणून इथून पुढे आपली काय भूमिका असली पाहिजे, असायला हवी आणि ती असेल असं आपल्याला वाटतं? नाही, कसं आहे की पदोपदी इथनं जसं आपण बघितलंय SIT मुळात चुकीच्या अधिकाऱ्यांची घेतली, मग त्यातले अधिकारी 4 बदलले गेले, आता नवीन SIT बनवली, आज मकोका लावलं, तर कुठे कधी हे फिसकटेल सांगता येत नाही. म्हणून न्याय होईपर्यंत हा लढा देत राहणार असं मी नाही, सगळ्यांनीच आता ते ठरवलंय की न्याय जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत आपण लढत राहणार. निश्चित. खूप खूप धन्यवाद अंजली दमानियाजी, आपण ABP माझाला वेळ दिलात आणि 0 आवरमध्ये आपण आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर या सविस्तर चर्चेनंतर आता आपण वळूया आपल्या प्रश्नाकडे. बीडच्या या संपूर्ण विषयाशीच निगडीत प्रश्न होता आजचा आपला, ज्यावर ABP माझाच्या सुजाण प्रेक्षकांनी शेकडो प्रतिक्रिया पोस्ट केलेल्या आहेत. त्यातील काही निवडक प्रतिक्रिया पाहूया आणि त्यासाठी जाऊया मीडिया सेंटरला. सर्वात आधी प्रश्न पाहूया. हा प्रश्न होता, संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत गुन्हे दाखल, यामुळे प्रकरण शांत होईल असं वाटतं का? होय आणि नाही असे 2 पर्याय होते. यावर आलेल्या काही प्रतिक्रिया आता आपण बघूया. शंतनू V गौतम यांनी Xवर प्रतिक्रिया देताना म्हटलेलं आहे की प्रत्यक्षामध्ये कायद्याची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे. केवळ
वरवर मलमपट्टी करण्यात काही अर्थ नाही. यूट्यूबवर आलेली प्रतिक्रिया आहे तन्मय वैद्य यांची. फाशी व्हावी, गुन्हेगाराला जात नसते, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. यानंतर कृष्णा राजपुरे यूट्यूबवर प्रतिक्रिया देताना म्हणतात, फाशी देईपर्यंत शांत बसू नये. वाल्मिक कराड सुटला तर लोकशाहीवरचा भरोसा उठेल, असं फेसबुकवर देवा पाटील यांनी म्हटलं. तर दत्ता पाटोळे म्हणतात, जर खरंच वाल्मिकवर मकोका अंतर्गत कारवाई झाली असेल तर मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस योग्यरित्या कार्यरत आहेत हे म्हणायला काहीही हरकत नाही. मोहन नमरे यांची प्रतिक्रिया पहा. अत्यंत गंभीर असं हे हत्या प्रकरण आहे. गुन्हेगारांवर मकोका अंतर्गत गुन्हे या अगोदरच दाखल व्हायला पाहिजे होते. शांत होण्याचा प्रश्नच नाही. आनंद चौगुले यांची इन्स्टावरची प्रतिक्रिया आहे. याला फाशी झाली पाहिजे असं ते म्हणतात. तर इन्स्टावरच पांडुरंग भरोसे यांची प्रतिक्रिया आहे. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. अतिरेक झाला, यांनी किती माणसं मारली ती देवच जाणे. सगळंच यांच्या ताब्यात होतं म्हटल्यावर त्यांनी किती जरी मारले तरी काही देणं घेणं नाही. आणि आता वेळ झालेली आहे आजचा कौल पाहण्याची आणि त्यासाठी जाऊया पोल सेंटरला. पहा आजचा प्रश्न. या प्रश्नावर होय असं म्हणणाऱ्यांची टक्केवारी आहे 41, तर नाही असं 59% लोक म्हणत आहेत. मकोकामुळे प्रकरण शांत होणार नाही असं बहुतांश लोकांना वाटतं आहे. हा यूट्यूबवरचा पोल आहे. यानंतर एक्सवर दिलेल्या प्रतिक्रियांनुसार जो पोल आलेला आहे त्यामध्ये होय असं म्हणणाऱ्यांचं प्रमाण 38% आहे, तर 62% लोक म्हणत आहेत नाही, मकोका लागल्यामुळे हे प्रकरण शांत होणार नाही. इंस्टाग्रामवर आलेल्या प्रतिक्रिया पहा. इंस्टाग्रामवर होय असं म्हणणाऱ्यांचं प्रमाण जास्ती आहे. 56% लोक होय म्हणत आहेत, 44% लोक नाही म्हणतात. तर फेसबुकवर जो पोल आलाय त्याच्यामध्ये होय असं म्हणणाऱ्यांचं प्रमाण 48% आहे, तर नाही म्हणणाऱ्यांचं प्रमाण 52%. तर बीडचा हत्याकांड, त्यानंतर सुरू झालेला तपास आणि आता महिनाभरानंतर प्रकरणामध्ये नोंदवलेले गुन्हे, हे सगळं पाहता प्रकरण किती गुंतागुंतीचं होत चाललंय हे आपल्या लक्षात येतं. त्यामुळे प्रशासनाकडून सुद्धा प्रत्येक पाऊल अत्यंत खबरदारीनं उचललं जात आहे. कारण राज्याची कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. मंडळी, पिंपरी चिंचवड म्हटलं की आपल्याला काय आठवतं? IT मध्ये काम करणारे लोक, मोठे रस्ते, अजित पवारांनी विकसित केलेला परिसर वगैरे वगैरे वगैरे. पण या पिंपरी चिंचवडचे लोक पाणी सुद्धा विकत घेऊन पितायत बरं का. तुम्ही विचार करत असाल असा विचित्र दावा ABP माझा का करताय? तर एक मिनिटं थांबा. पाणी विकत घ्यावं लागतं कारण पाण्याचा पुरवठाच 1 दिवसाआड होतो. त्यामुळे टँकरचं पाणी मागवण्या वाचून पर्यायच नसतो. बरं, धरणातच पाणी कमी असेल तरी एक वेळ समजू शकतो, पण तसंही नाहीये. पाणी उपलब्ध आहे, प्रश्न आहे पुरवठ्याचा. मग हे पाणी मुरतंय कुठे? तिथं राहणाऱ्यांचं काय म्हणणं आहे आणि महापालिका त्याबद्दल काय करतेय, हे सगळं आपण जाणून घेणार आहोत या स्पेशल रिपोर्ट. आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिका ओळखली गेली. मात्र पिंपरी चिंचवडमधल्या नागरिकांना हक्काच्या पाण्यासाठी थेट उच्च न्यायालयाचं दार ठोठावावं लागलंय. कारण शहरात मुबलक पाणी असताना सुद्धा प्रशासन त्यांना दिवसाआड पाणी पुरवठा करत आहे. पिंपरी चिंचवडच्या बहुतांश भागात पावसाळ्याचे 4 महिने वगळता उर्वरित 8 महिने टँकरचं पाणी मागवावंच लागतं. यामुळे सोसायटीला महिन्याला काही लाख रुपये टँकर मालकांना द्यावे लागतात. काळेवाडी परिसरातील आदी अम्मा ब्लिस सोसायटीमध्ये आपण जाऊया.
नववर्ष सुरू झाल्यापासून त्यांना दररोज 15 ते 20 टँकर मागवावे लागत आहेत, ज्यासाठी ते महिन्याला 4 लाख रुपये मोजतायत. काय नेमकी परिस्थिती आहे, किती टँकर तुम्ही रोज खरेदी करता आणि महिन्याला किती खर्च तुमचा होतोय? आम्ही रोज 20 टँकर खरेदी करतोय. महिन्याला अंदाजे 4 लाख रुपये आमचा खर्च आहे आणि 7 महिने आम्ही टँकरवर असतोय. बाकी रोज 2 तास पाणी येतोय, ते पण कम दाबाने येतोय आणि तो पाणी आम्हाला प्यायला पण पुरत नाही. काय पाणी घरात नसलं तर काय समस्या येतात महिलांना? एवढे प्रॉब्लेम होते. सगळे कापड सगळे व्हाईट झालेले, काही पण म्हणजे पाणी हे असते, सगळं घाण असते पानी पण. एक दिवस पाणी नसेल तर काय समस्या होती? पानी की बहुत प्रॉब्लम है यहाँ पे. अभी हम लोग इतना मेंटेनेंस भर रहे हैं 45,000 साल का, लेकिन उसके बाद भी हमें पानी हार्ड वाटर मिल रहा है. और दूसरा पूरा पैसा हमारा जा रहा है किसमें? टैंकर में. आप हमारी रोड्स देखिए सोसाइटी की, रेनी सीजन में कितना यहाँ पे पानी भर जाता है, क्योंकि फंड्स में पैसा नहीं है, बैंक में पैसा नहीं है, तो कहाँ से हम लोग आगे डेवलप करेंगे सोसाइटी को? जो अभी वोट करेंगे उस वक्त सोचेंगे बिल्कुल कि पानी नहीं आ रहा है? डेफिनेटली सोचेंगे, डेफिनेटली देंगे ही नहीं, बिल्कुल भी नहीं देंगे हम. हम लोग वर्किंग करते तो हमारे लिए कितना मॉर्निंग में पानी रहता है, आके देखो फिर पानी नहीं रहता, कितना डिफिकल्ट है हमारे लिए. हम कैसे मैनेज करें? मतलब जितना भी पैसा है हमारा, जो भी मेंटेनेंस है, पूरी पानी की टैंकर्स में चला जाता है. काळेवाडीतून 5 किलोमीटरवर असलेल्या वाकडमधील संस्कृती सोसायटीत सुद्धा हीच परिस्थिती आहे. पालिका प्रशासनाकडून प्रति व्यक्ती प्रतिदिन 135 लिटर पाणी मिळणं अपेक्षित आहे, पण तेवढं पाणी कधीच मिळत नाही. परिणामी टँकरसाठी महिन्याला 2.5 लाख रुपये मोजावे लागतात. तरी 20 टँकरपर्यंत ही परिस्थिती नोव्हेंबर डिसेंबरमध्ये होती. मागच्या वर्षी जर आमच्याकडं डेटा आहे, जवळपास 23 लाख रुपये सोसायटीने, आणि इथे 2 सोसायटी आहेत, फेज 1 आणि फेज 3, एकत्रित हा डेटा आहे आमच्याकडे. तुम्ही चेअरमन म्हणून कुणाकुणाशी आतापर्यंत संपर्क साधलेला आहे? मतं मागायला तर बरेच नेते तुमच्याकडे येतच असतील. या संदर्भात जसे आमच्याकडे टँकर सुरू झालेले आहेत आणि मागच्या वर्षी आता पाटील साहेबांनी सांगितल्याप्रमाणे खूप खर्च झालेला आहे, त्यामुळे आमच्या सोसायटीमध्ये नागरिकांमध्ये त्याबाबत असंतोष आहे महापालिकेसाठी. कारण की पाण्याचे टॅक्स आम्ही पूर्ण भरतो आणि पाणी काही येत नाही तेवढं पुरेसं. त्याबाबत आमचे इथले कॉर्पोरेटर जे होते की संदीप अण्णा कसपटे, यांच्या कानावर पण आम्ही ते टाकलेलं आहे आणि ते त्यांच्या परीने आमचे बरेचसे प्रश्न सोडवतात. ते त्यांच्या परीने पूर्ण प्रयत्न करत आहेत, परंतु महापालिका ते पूर्ण पाणी जे सोडत नाही ते त्यांनी सोडावं अशी आमची सगळ्यांची मागणी आहे. तुम्हाला एक नमूद करावंसं वाटते, मागे ज्यावेळी प्रॉपर्टी टॅक्स इथे भरले नव्हते लोकांनी, त्यावेळी महापालिकेने सगळ्या सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना लेटर दिलेले की ह्या लोकांचं आम्ही पाणी कनेक्शन तोडत आहोत. जर गोष्ट ते त्यांना पैसे न मिळाल्यामुळे तोडत असतील आणि हे जर त्यांचा हक्क असेल, तर हे आमचं कर्तव्य आहे की आम्ही जो टॅक्स प्रामाणिक भरलेला आहे त्या बदल्यात आम्हाला पाणी का मिळत नाही आहे. तर तुम्ही जर पदाधिकाऱ्यांना सांगून नळ कनेक्शन कट करायला लावलेले आणि आम्ही मदत केलेली, मग ज्यावेळी आम्ही पूर्ण टॅक्स भरलेला आहे त्यावेळी तुम्ही आम्हाला पुरेसे पाणी देण्यात जर अपयशी ठरत असेल, तर हे तुमचा नैतिक पराभव आहे महापालिकेचा. टँकरच्या पाण्यावर नेमके किती पैसे खर्च करावे लागतात त्याचं गणित आपण पाहूया. पिंपरी चिंचवडमधील जवळपास 6,000 सोसायट्या दिवसाला किमान 1 टँकर मागवतात असं गृहीत धरू. 900 रुपये प्रति टँकरच्या दरानं 6,000 गुणिले 900 म्हणजेच दिवसाला 54 लाख रुपये, म्हणजेच महिन्याला 54 लाख गुणिले 30 अर्थात 16 कोटी 20 लाख रुपये. हे झालं एका महिन्याचं. 12 गुणाकार केला तर वर्षाचा आकडा येतो 194 कोटी रुपये. गेल्या 10 वर्षांचा हिशोब केला तर हा आकडा जवळपास 20,000 कोटींवर जातो. पालिका आणि राज्य सरकार काहीच उपाययोजना करत नाही म्हणून पिंपरी चिंचवड हाऊसिंग फेडरेशननं हायकोर्टाचे दरवाजे ठोठावले. पालिकेनं दर महिन्याला संबंधितांची बैठक घेऊन तोडगा काढावा असे आदेश दिले. मात्र तसं अजिबात होत नाही असा दावा हाऊसिंग फेडरेशनचे पदाधिकारी अरुण देशमुख यांनी केलाय. केली तरी ती केवळ केल्यासारखं दाखवायचं आणि हायकोर्टाला हे करायचं. राजाने मारलं आणि पावसाने झोडलं तर कुठं जायचं?
असा प्रश्न निर्माण झाला. काय करावं आणि काय नाही, हताशता आलेली आहे. तुम्ही जर पाणी दिलं ना तर त्याच पाण्याने आम्ही तुमच्या पायावरती पाणी ओतून त्याचा तीर्थ म्हणून प्यायला सुद्धा आम्ही तयार आहेत, पण तुम्ही आम्हाला पाणी द्या. पिंपरी चिंचवड शहराची दररोजची पाण्याची गरज 70 कोटी लिटर इतकी आहे. मात्र प्रत्यक्षात पवना आणि भामा आसखेड धरणांमधून केवळ 63 कोटी लिटर इतकाच पाणी पुरवठा होतो. पालिकेकडे पुरवठा मुबलक असला तरी साठवण्याची क्षमता पुरेशी नाही असं कारण पाणी पुरवठा अधिकारी देत आहेत. जिथे 3000 स्क्वेअर फूटमध्ये एकच घर होतं तिथं आता तिथे 12 फॅमिली झालेल्या आहेत. परंतु पूर्वी लाईन टाकताना तिथे एकच घर होईल ह्या हिशोबाने, म्हणजे बायलॉज प्रमाणेच जलवाहिन्या टाकलेल्या आहेत. त्या कॅरिंग कॅपॅसिटी कमी असल्यामुळे पाणी एकाच वेळेस पुरेशा प्रमाणात पुरवता येत नाही. त्यामुळे आपण जास्त वेळ पुरवून 2 दिवसाचं पाणी एका दिवसात देतो. तर त्या जलवाहिन्या बदलल्यानंतर आपण पुरेसं पाणी दररोज पाणी पुरवठा करू शकू याबद्दल मी ग्वाही देतो. पिंपरी चिंचवडमधील अनेक नेत्यांचे टँकर माफियांशी लागेबांधे आहेत असा आरोप स्थानिक रहिवासी करतात. अनेक टँकर मालक तर नेत्यांचे नातेवाईक आहेत आणि म्हणूनच कोणतीही कारवाई होत नाही असाही आरोप होतो. त्यामुळे पाण्याची कृत्रिम टंचाई निर्माण केली जाते का असा संशय येण्यास जागा आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात हा पाणी प्रश्न महामुद्दा ठरणार हे सर्वपक्षीय नेते जाणून आहेत. त्यामुळंच शहरवासियांना आम्ही 24 तास पाणी उपलब्ध करून देऊ असं दिवास्वप्न सर्व पक्षीयांच्या जाहीरनाम्यातून पुन्हा एकदा दाखवलं जाणार हे उघड आहे. मात्र गेली अनेक वर्ष तहानलेली ही जनता आता नेमकं कोणत्या राज्यकर्त्यांना पाणी पाजते हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. नाजिमुल्ला, ABP माझा, पिंपरी चिंचवड. मंडळी, 21वे शतक सुरू होऊन 24 वर्ष सरली तरी आपल्या काही शहरांमध्ये मूलभूत गरजा देखील पूर्ण होत नाहीये. लातूरचंच उदाहरण घ्या. मराठवाड्यातलं इतकं महत्त्वाचं शहर असून सुद्धा तिथले रस्ते हे 2 वर्षांपासून अंधारात आहेत. त्याचं कारण ऐकलं तर तुम्हाला चीड येईल. नेमकी समस्या काय आहे आणि त्यावर उपाय काय असू शकतो या सगळ्याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट पाहू. मंडळी, शक्तिमान मालिकेमधला हा डायलॉग लातूर महानगरपालिकेमधल्या अधिकाऱ्यांना भलताच आवडत असावा असं वाटतं. कारण गेली 2 वर्ष लातूरचे अनेक रस्ते सूर्य मावळल्याच्या नंतर अंधारामध्ये असतात. त्यामुळे तिथल्या जनतेला सध्या खूप त्रास होतोय. पावसाळ्यामध्ये तर अधिकच हाल होतात. त्याहून वाईट म्हणजे अंधारामुळे चोरीच्या घटनांमध्ये सुद्धा मोठी वाढ झाली आहे. पण तुम्ही म्हणाल अन्य सर्व शहरांमध्ये पथदिव्यांची देखभाल व्यवस्थित होते, बिघडल्यानंतर नवे दिवे सुद्धा बसवले जातात. मग लातूरमध्ये नेमका प्रॉब्लेम काय आहे? ते प्रॉब्लेम हा आहे की मंडळी, पथदिव्यांची देखभाल कंपनीनं 2 वर्षांपासून करणं बंद केलंय. कारण निधीच्या अभावी पालिकेनं कंपनीचे 4 कोटी रुपये थकवलेत. कुत्र्याची एवढी प्रचंड संख्या आहे, कुठल्याही भागातून कुणीही येऊन कुत्र्याचा सुळसुळाट झालेला आहे. आणि या रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन चोरांची संख्या सुद्धा वाढलेली आहे. तेव्हा आपण याचा ताबडतोब बंदोबस्त झाला पाहिजे एवढीच अपेक्षा या ABP माझाच्या माध्यमातून मी प्रशासनाशी करीत आहे. लहान लेकरं, महिला भगिनी, अनेक मजूर वर्ग संध्याकाळी काम करून आपल्या घरी जातो तेव्हा त्याला ॲक्सिडेंट, त्याला खड्ड्यामध्ये पाय जातो, पाय फ्रॅक्चर होतो. अशा अनेक लातूर शहरामध्ये गेली 2 वर्षापासून लाईटचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. लातूर महानगरपालिकेनं नेमका काय घोळ घातलाय बघूयात. लातूर महानगरपालिका आणि EESL कंपनी यामध्ये 2019 मध्ये 7 वर्षांसाठी करार झाला. यासाठी दर महिन्याला कंपनीला 20 लाख रुपये मिळणार असं ठरलं. 2019 ते 2022 या काळामध्ये कंपनीनं व्यवस्थित काम केलं. मात्र 2022च्या शेवटी पालिकेनं पैसे देणं थांबवलं. त्यामुळे 2023च्या सुरुवातीपासून कंपनीने देखभालीचं काम बंद केलं. कंपनीला एकूण 7 कोटी रुपये मिळणं अपेक्षित होतं. मात्र पालिकेने आतापर्यंत 3 कोटी रुपये दिलेत. 4 कोटी रुपयांचं देणं देत नाही तोपर्यंत काम करणार नाही अशी कंपनीची भूमिका आहे. बरं, दोघांमधला करार 2026 पर्यंत असल्यामुळे
पालिकेला आता नवा कंत्राटदार देखील नेमता येणार नाहीये. कंपनीनं काम बंद केल्यामुळे काही प्रमाणावरती महानगरपालिका स्वतःच दिवे देखभालीचं काम करतेय असा दावा मनपाचे अधिकारी करतात. प्रतिदिवे देखभालीचे काम बंद करण्यात आलेले आहे. तरीही महानगरपालिकेकडून शहरात कायदा व सुव्यवस्थेच्या अधीन राहून महानगरपालिकेच्या सर्व कंत्राटी कर्मचारी घेऊन काम प्रतिदिवे चालू करण्याचा प्रयत्न आहे. आणि शहरामध्ये काही प्रमाणात बंद आहेत लाईट्स आणि सध्या काम चालू आहे महानगरपालिकेमार्फत. 2022 पासून लातूर महानगरपालिकेचा कारभार प्रशासनाकडे आहे. नगरसेवक नसल्यामुळे आपलं गाऱ्हाण मांडायचं तरी कुणाकडे असा प्रश्न सध्या सर्वसामान्यांना पडलाय. एवढंच काय तर माजी महापौर देखील हतबल झालेत. मग आम्ही असं विचारतो की आम्ही जो टॅक्स दिला आहे त्या टॅक्समधनं त्या कंपनीचे पैसे पे केला तर तो कंपनी आपल्याला त्वरित या ठिकाणी लाईट्स पुरवठा करेल असं आणि लातूरची समस्या दूर होईल. आणि म्हणून आपल्या माध्यमातून प्रशासनाला माझी विनंती आहे की आता आपण कॅम्प घेतोय टॅक्स भरायच्या माध्यमातून, तर ते जी टॅक्स भरतोय त्या टॅक्सचे पैसे जर आपण त्या कंपनीला दिले तर कंपनी त्वरित आपल्या या लातूर महापालिकेला लाईट्स खरेदी करण्याचे किंवा लाईट पुरवठा करण्याचे अधिकार देईल असं मला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे. लातूर महानगरपालिकेचा वार्षिक खर्च 100 ते 125 कोटींच्या घरात आहे. उत्पन्न मात्र 70 ते 75 कोटी इतकंच असल्यामुळे पालिकेला अनेक कामांमध्ये फारच काटकसर करावी लागते. यामध्येच लातूरच्या पथदिव्यांचा बळी गेलाय. त्यामुळे लातूरकरांचं वर्तमान सध्या तरी अंधारात गेलाय. मागील 2 वर्षापासून प्रशासकाच्या हाती लातूर महानगरपालिकेचा कारभार आहे. यामुळे पथदिव्यांचा जो प्रश्न आहे तो काही केल्या मार्गी लागत नाहीये. याचा फटका सर्वसामान्य लातूरकरांना बसतोय. यावर कोणताही तोडगा 2 वर्षापासून निघतानाही दिसत नाही. निशांत भद्रेश्वर, एबीपी माझा, लातूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.